नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वाटाण्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यात टाकून घेऊया आपण थोडंसं तेल आणि तेल होऊन दे गरम। तेल झालेलं आहे गरम, त्यामध्ये टाकूया थोडासा बटर। बटरच्या जागी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। पूर्ण बटर चांगलं वितळून घेऊया। गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा टाकायचं जिरं, एक टाकायचं स्टार फूल, एक दालचिनीचा तुकडा, एक मसाला विलायची, 4 लवंगा, 6 मिरी आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया। त्यात टाकणार आहे 2 तेजपत्ते आणि हे सगळं आपण चांगलं भाजून घेऊया। कोणता गरम मसाला टाकलेला आहे त्याचं साहित्य सगळं रेसिपी खाली भेटेल तुम्हाला। हे चांगलं भाजून घेऊया। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकणार आहे 4 पाकळ्या लसणाच्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा इंच आलं असं हे कुटून घेतलेलं आहे। हे पण चांगलं परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे थोडासा बारीक। त्यात टाकणार आहे 7 ते 8 काजू। काजूचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला आवडत असेल तर टाका। आता ह्याला पहिलं आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। बारीक गॅसवर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे 1 वाटीभर वाटाणे, फ्रेश वाटाणे आहेत हे, आणि एक छोट्या आकाराचा बटाटा साल काढून छोटे छोटे तुकडे करून असं घेतलेले आहेत। आता ह्याला काय करते, 1-2 मिनटं बारीक गॅसवर परतून घेऊया। जर मीडियम केला तरी पण चालू शकतं। 2 मिनटं बारीक गॅसवर चांगलं मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे 3 ते 3.5 चमचे दही चांगलं मी फेटून घेतलेलं आहे आणि फ्रेश दही आहे, बिलकुल आंबट वगैरे नाही आहे। मस्त असं बघा मी मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये। आता त्यात टाकायचे आपल्याला तांदूळ। तर तांदूळ काय केले होते मी, अर्धा तास भिजत घातले होते। हे बासमती आहेत बघा, असे लांबडेवाले। आता हे आपण टाकून घेऊया। तांदूळ बघा मी टाकून घेतलेले आहेत। गॅस करणार आहे आता परत मीडियम। मिक्स करून घेऊया चांगलं। मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हलवून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यात टाकायचे पाणी। तर ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले होते ना, त्याच वाटीनं मी पाणी टाकत आहे बघा। गॅस केलेला आहे मीडियम। ह्या वाटीनं सपाट वाट्या 2 मी तांदूळ घेतले होते, तर 4 वाट्या मी पाणी टाकणार आहे। कारण की जे आपले तांदूळ होते ना, मी भिजत घातले होते का अर्ध्या तासासाठी धुवून स्वच्छ। 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे। गॅस आहे मीडियमच। भिजत घातल्यावर जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही आहे। हलवून घेऊया चांगलं आणि मीडियम गॅसवरच आता आपण ह्याला शिजवून देऊया। आपल्या भाताला बघा चांगली उकळी फुटलेली आहे। मिक्स करून घेते चांगलं। आणि आता काय करणार आहे माहिती आहे का, मी ह्याच्यावर ठेवणार आहे झाकण। एवढी जागा ठेवणार आहे आणि आता आपण ह्याला शिजवून देऊया। बारीक गॅसवर बघा 20 मिनटं ठेवलं होतं। एकदम बारीक गॅस आहे बघा। किती मस्त असा तेवढ्या पाण्यामध्ये, तेवढ्या साहित्यामध्ये एकदम मोकळा भात होतं। आणि तांदूळ भिजत घातल्यामुळे बघा किती छान असे शिजले गेलेले आहेत हे का, अशा पद्धतीमध्ये। आणि असेच झाकून ठेवले का नाही वाफेवर तरीसुद्धा अजून होतात बघा। किती मोकळा झाल्या बघा, एकदम मोकळा असा। तर करून बघा अशा पद्धतीने, एकदम झटपट असा आणि एकदम चविष्ट लागतो। काय तर तुम्हाला मी वेगळी रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी बघितली की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।